या सोलापूरमध्ये आपल्या संघटनेचा पहिला वहिला आंदोलनाचा आजचा कार्यक्रम होता। पावसाचे दिवस आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या आजच्या या मेळाव्याचे आयोजक आणि माझे सहकारी जेवरे मॅडम आणि कोठावळे मॅडम, तसंच आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन मला नेहमी सातत्यपूर्ण सांगितलं की साहेब, सोलापूरमध्ये संघटनेचा कार्यक्रम झालेला नाही, आपल्याला कार्यक्रम करावा लागेल आणि एक मस्तवाल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे याची मस्ती उतरवण्यासाठी आपल्याला मैदानात यावं लागेल असं सांगणारे माझे सहकारी योगेशजी वाघमारे, नंदकुमार लोखंडे, आमचे साताऱ्यावरून मुद्दाम हजेरी घेण्यासाठी आलेले हेमंतजी दोरके, पुण्याहून आलेले डिसोजा, ओमकारजी फास्के, लोखंडे साहेब, माझे सहकारी सादिकजी डोंगरकर, काका फाळके, चिपळूणवरून मुद्दाम आलेल्या लवेकर मॅडम आणि आमचे अनिकेत साळवी, प्रसाद मेटे, बार्शीवरून खास संघटनेचं आंदोलन आहे, सर्व सहकारी, स्वामी पुण्याहून आलेले, मी सर्वांना धन्यवाद देतो। आता सगळा जर एपिसोड बघितला तर आज एका अपंग कुटुंबावरती उपासमारीची वेळ आणणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर याचा मॅनेजर, त्याचं नाव काय हो, त्याची मस्ती उतरवण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो होतो। गायकवाड, आज त्याची मस्ती उतरवण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो होतो, आलोही आहोत, तयारीही पूर्ण केलेली होती। परंतु सोलापूरमध्ये आज आपण नव्याने काम करत असताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून काही वेळ मागितला। आजच सोलापूरमध्ये दुसरी काही आंदोलनं चालू आहेत, आपलं आंदोलन चालू आहे, काही पत्रकार मित्रांनी सुद्धा त्यांना आंदोलनाचा सिरियसनेस समजून सांगितला आणि मग पोलिसांना कुठेतरी जाग आली आणि पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन वाघमारे साहेब आत्ताच चर्चा करून तिथून वाघमारे साहेब आणि कोठावळे मॅडम जाऊन चर्चा करून आलेले आहे, अनिकेतही होता सोबत। आपल्याला 8 दिवसाची मुदत मागितली आहे आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन 8 दिवस थांबवण्याची विनंती केली। आज आम्ही विनंतीचा स्वीकार करतोय, कारण एका वेळेला आम्हाला आताताईपणा करण्याची सवय नाही किंवा तशी गरजही नाही। एवढे दिवस गेले, तिथे 8-15 दिवस गेल्याने आमचं काही फार मोठं नुकसान होणार नाही, पण तुम्हाला संधी दिली आणि ते देणं आमचं काम आहे, संधी दिली नाही असं कुठेतरी होऊ नये म्हणून आज आपण शांततेत आज 2 पावलं तहाची भूमिका घेतलेली आहे। लोखंडे साहेबांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला, शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळेला तह केले आणि त्या तहाचाच एक शिकवण म्हणून आज आपण तात्पुरत्या स्वरूपात 8 दिवसाची मुदत देऊन आजचं आंदोलन तात्पुरतं थांबवलेलं आहे। पण त्या गायकवाडना मला असं सांगायचं आहे की 8 दिवस दिले याचा अर्थ सगळं संपलं असं नाही, कारण सोलापूरमध्ये अजून माहिती व्हायचंय की महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं आंदोलन कसं असतं आणि सोलापूरमध्ये आम्हाला त्याची जाणीव करून द्यावी लागेल की संघटना ज्या दिवशी मैदानात येते त्या दिवशी मैदान आमचं असतं, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घ्या, एवढेच फक्त मला विनंती करायची। लोखंडे साहेबांनी सांगितलं तसं बघ्याची भूमिका घेताना आग उजवणाऱ्यांच्यात तुम्ही होतात का आग लावणाऱ्यांच्यात तुम्ही आहात याचा पण विचार करा। कर्जदारांना वाचवण्यासाठी तुम्ही येताय का कर्जदारांचा जीव घेणाऱ्यांच्या संख्येत तुम्ही उभं राहणार आहात याची एकदा माहिती मी जाणीव करून घ्या। आणि ही जर जाणीव सोलापूरकरांच्या मनामध्ये किंवा आपल्या पैशांच्या मध्ये सर्वांच्या मध्ये करून देता आली तर तो सुवर्णाचा क्षण असेल किंवा सुवर्णाचा दिवस असेल। माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर असे जे कोण पीडित आहेत या पीडितांची बाजू घेणारी एकमेव संघटना आहे आणि मी माणूस आहे तर माझं ते आद्य कर्तव्य आहे। किमान माणसाला आधार देण्याचं काम आपलं करणं, आधार देण्याचं काम करणं, त्याला एकटेपणापासून बाजूला काढणं हे संघटनेचं ब्रीदवाक्य आद्य कर्तव्य आहे, ते प्रत्येकाने पाळलं पाहिजे। आणि यापुढे आज इथे उपस्थित असलेले प्रत्येक आपले सक्रिय सहभागी लोक यापुढे पाळतील अशी मी आशा व्यक्त करतो। 5 मिनिटांमध्ये आपला पेशन्स मला जाणीव आहे, तुम्ही 10-10:30 वाजल्यापासून इथे आलेला आहात, आंदोलनासाठी आलेला आहात आणि आंदोलन न होता आपण का थांबवलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या सगळ्यांच्या वेळेची पेशन्सची जाणीव आहे म्हणून वाघमारे साहेब आणि दोरके साहेब
एवढ्या लांबून येऊन सुद्धा ते सांगितलं की साहेब आता लोकांना जास्त वेळ प्रतीक्षेत न ठेवता उद्याचे किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लोकांच्या समोर मांडा आणि आजचा आपला मेळावा आहे त्याची आपण सांगता करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला कर्जदार अन्याय अत्याचार होत गेले किंवा अन्याय अत्याचार होत राहील त्या त्या वेळेला त्याची बाजू घेणारा एकही राजकीय आणि सामाजिक पक्ष पुढे येताना आपल्याला दिसत नाही. कर्जदार हा ज्या वेळेला एकटा पडत राहतो त्यावेळेला शेजारी सुद्धा त्याची बाजू घेताना आपल्याला दिसत नाही. या सर्व गोष्टींसाठी जर आपण तुमच्या राजकीय पक्षाकडे गेलो तर मगाशी लोखंडे साहेब म्हणाले की आजपर्यंत सगळ्या बँका किंवा सगळ्या बँकांचे पदाधिकारी म्हणून जर राजकीय पक्षाने स्वतःच्या वरचढीला जाऊन बसलेले असतील तर आपली बाजू त्या राजकीय पक्षांनी घ्यावी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी घ्यावी ही फार दुरापास्त गोष्ट होऊन बसलेली आहे. तद्वतच आपली बाजू कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठची राजकीय संघटना किंवा कुठचाही राजकीय नेता आपली बाजू घेणार नाही हे त्रिवार सत्य ज्या क्षणाला लक्षात आलं आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आत्महत्यांचं चित्र शेतकरी आत्महत्या आणि कर्जदारांवरती चाललेले कायद्याच्या बळाचा वापर ह्या गोष्टी ज्या वेळेला लक्षात आला त्यावेळेला मी आणि माझे सर्व व्यासपीठावर बसलेले सहकारी यांनी एक विचार करून महाराष्ट्र लोकाधिकार समितीची 20 वर्षापूर्वी सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी कर्जदारावरती अन्याय आणि अत्याचार होताना दिसेल त्यावेळेला त्याला एकटं न टाकता त्याच्याबरोबर आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू घाबरू नकोस, एवढा आत्मविश्वास देण्याचं आद्य कर्तव्य आणि प्रथम कर्तव्य प्रत्येक नागरिकाचं आहे. आणि जो सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आपल्याला राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याचं कर्तव्य म्हणून स्वतः प्रत्येकाने पाळावं ही एक प्रतिज्ञा करून आम्ही महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या एका छत्राखाली एकत्र येऊन आजपर्यंत काम करत असताना गेल्या 20 वर्षामध्ये विविध ठिकाणी आंदोलन झाली, विविध ठिकाणी मोर्चे झाले. ज्या ठिकाणी जेवढे कुटुंबियांवरती अन्याय आणि अत्याचार झाले अशा ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होताना दिसले त्या वेळेला संघटना रस्त्यावर उतरून त्याला न्याय मिळण्यासाठी वेळप्रसंगी गुन्हे दाखल झाले, वेळप्रसंगी आम्हाला लाठ्याकाठ्या खावायला लागल्या तरी सुद्धा आम्ही ते मोकळ्या मनाने आणि आनंदाने स्वीकारून न्याय मिळण्यासाठी एकत्र येऊन जे करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी ठेवलेली आहे. आजही मला वाटतं मगाशी मी शरद पवार साहेबांना सांगितलं की आमच्या बॅगेत 8 दिवसाचे कपडे घेऊन आलोय. मला माहिती नाही की आंदोलनाला रस्त्यावर गेल्यानंतर त्याचं स्वरूप काय बदले, परिस्थिती जशी बदले तशी आम्ही बदलण्याची तयारी ठेवली आहे. बसावं लागतं तरी चालेल. त्यामुळे माझी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती आहे की गुन्हे दाखल होण्याची भीती कोणी कोणाला करायची नसते. गुन्हे दाखल करून घेणे हे जेव्हा जन्माला आले तेव्हा आमच्या आईवडिलांनी आमच्या 5वीत पाळण्यात पुजलेलं होतं. काय पुजलं होतं मला माहिती नाही, पण जसं जसं वय वाढलं, जसं जसं कळायला लागलं आणि जसा जसा अन्याय लोकांच्यावरचा दिसायला लागला तसे तसे आमच्यावरती गुन्हे दाखल होत गेले आणि आनंदाने आम्ही ते स्वीकारत गेलो. सोलापूरमध्ये सुद्धा ज्या वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला मी असंच सहकार्यानं सांगेन की महिन्यातले 1 दिवस प्रत्येक सहकार्याला भेटण्याची मला संधी प्राप्त होईल कोर्टाच्या तारखेच्या निमित्ताने आणि ते आनंदाने स्वीकारेन. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी दुपारचं माझं जेवण असेल. त्यामुळे गुन्हा दाखल होईल म्हणून आम्ही आंदोलनाला बसून परावृत्त होऊ असल्या प्रवृत्तीचे इथे बसलेला एकही माणूस. परवाच्या दिवशी पोलीस स्टेशनला कोणतरी आपले सहकारी गेले तेव्हा एक शहाणे पोलीस अधिकारी विचारत होते की संघटना रजिस्टर झाली आहे का. कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर मंतरवरती राजीनामा घेण्यापर्यंत चाललं की कोकरोच जनता पार्टी रजिस्टर आहे का असं विचारण्याचं दारीचं तुझ्या बापाचं झालं कधी झालं. कधी मैदानात येऊन आम्हाला सांगा. कायद्याची जी उत्तरं देत आहेत ती आमच्याकडे तयारच आहे, पण सार्वजनिक सोशल मीडियावरती दिसणारी गोष्ट सुद्धा तुम्ही नजरेआड करत असता त्यावेळेला तुम्हाला जागा दाखवून द्यावी लागेल आणि ती दाखवून देण्यासाठी आज महाराष्ट्र लोकाधिकार समिती सोलापूरमध्ये सुरुवात केली. संख्या कमी असली तरी चालेल, आम्हाला गर्दी नको. 5 माणसं सुद्धा चालतात. ज्या वेळेला जमावबंदीचा भंग करण्यासाठी 5 किंवा 5 पेक्षा जास्त माणसं एकत्र आली की कायदा मोडतो आणि तो सविनय कायदा मोडण्यासाठी ही 50-100 लोक घेऊन आम्ही तयार आहोत. त्यामुळे या गोष्टीची भीती कुणीही मनात बाळगू नका. आंदोलन केल्याने काय होईल, फार मोठं उदाहरण आपल्याला 2 दिवसापूर्वी बघायला मिळालंय. ज्यांचा पुढचा ब्रँड नाही
त्या तरुणाईने एका केंद्रीय मंत्र्यात गेल्या 12 वर्षाचा आलेख पुसून काढण्याचं काम त्या तरुण लोकांनी केलंय आणि आपण इथे बसलेले सुद्धा सगळे तरुण आहोत। तरुणांनी यातनं आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे। जर दिल्लीतील एका मंत्र्याचा म्हणजे 1, 2, 3 नंबरचा असलेला केंद्रातला सर्वात बलाढ्य मंत्र्याचा राजीनामा 30 दिवसामध्ये जर जंतर मंतरवर होऊ शकतो, तर बँक मॅनेजर गायकवाड तू काय घेऊन बसलात? असंच जर आम्ही आज येऊन बसलो, तुझ्या जनरल मॅनेजरला सुद्धा राजीनामा द्यायला लावू। फक्त एक संधी दिलेली आहे, त्याचं वेळ असेल तर सोनं करा, नसेल तर संघटना काय आहे की रस्त्यावर येऊन तुम्हाला सुद्धा तोंडाला काळा लावून आम्ही आमचं काम करून घेऊ, एवढी आमच्याकडे ताकद आहे। माझी जाता जाता सर्वांनाच एक विनंती, पेक्षा सहन करणारा दोषी असतो असं आपण शालेय जीवनात वाचलं, शालेय जीवनात शिकवलं गेलं। मग अन्याय होतोय का? आणि अन्याय होत असला तर तो माझ्यावर होतोय, माझ्या शेजाऱ्यावरती होतोय, माझ्या भावंडांवरती होतोय, माझ्या पाहुण्यांवरती होतोय, आणि होत असेल तर त्याला सहन करणाऱ्याची मानसिकता तयार करणं, अन्यायाच्या विरोधात उभं राहायला तयार करणं ही काळाची गरज झालेली आहे। इंग्रज आले होते, त्यांचे सुद्धा कायदे अस्तित्वात होते, पण ते कायदे त्यांच्या फायद्यासाठी होते, तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी नव्हते। म्हणून कोणाला तरी चाफेकर बंधू व्हावं लागलं आणि म्हणून रँडचा खून केला। ज्या दिवशी असे अन्याय अत्याचार वाढत जातील तेव्हा आमच्यापैकीच कोणतरी चाफेकर बंधू होईल आणि अन्याय करणारा रँड असेल।